उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार, त्याचसोबत भावाचा उपवास सुद्धा उद्या आलेला आहे. तर उपवास कधी करावा आणि सोमवार कसा करावा, त्याचसोबत अगदी साधी सोपी विधिवत पूजा कशी करावी सोप्या पद्धतीने. तर पूजेसाठी लागणारं साहित्य जे काय आहे ते सगळं अगोदर काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पूजा करताना सारखं सारखं उठावं लागत नाही. तर पाटाखाली छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. पाट किंवा चौरंग तुम्ही ठेवू शकता. यावरती पांढरं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. शक्यतो श्रावणातल्या ज्या कोणत्या पूजा असतात त्या आपल्याला पांढऱ्या वस्त्रावरतीच करायच्या असतात. स्वतःसुद्धा पांढरं वस्त्र परिधान करायचं आणि इथं पाटाभोवती सुद्धा छोटीशी का होईना रांगोळी काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करायची. दिव्याला आसन द्यायचं, थोडेसे तांदूळ, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, मग त्यावरती दिवा ठेवायचा. दिव्याला सुद्धा दिवा लावल्यानंतर हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहून आपल्याला दिव्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचा आहे. नंतर इथं आपल्याला सुरुवातीला बाप्पांची स्थापना करायची आहे. तर अगोदर त्या तामणामध्ये बाप्पांची मूर्ती घ्यायची. मूर्ती नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता. त्यावरती आपल्याला 5 वेळा पाण्याचा अभिषेक आणि त्यानंतर 5 वेळा दुधाचा अभिषेक किंवा पंचामृत जे काही असेल आणि नंतर 5 वेळा पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा आपल्याला अभिषेक होईपर्यंत जप करायचा आहे. अशा पद्धतीने बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा. नंतर बाप्पांना आसन द्यायचं. इथं विड्याच्या पानावरती आपल्याला थोडेसे तांदूळ हळदी कुंकू टाकून घ्यायचे, त्यावरती बाप्पांची मूर्ती, नंतर त्याला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता, फूल, दुर्वा वाहून घ्यायच्या. नंतर पाण्याचा भरीव चौकन करायचा आणि त्यावरती आपल्याला बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप वगैरे ओवाळून घ्यायचं आणि आपण आपल्या पूजेला आता सुरुवात करायची. तर तुम्ही कोणता संकल्प करत असाल तर तो तुम्हाला इथं करून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर. कारण तुम्ही श्रावणातले जर 4 सोमवार करत असाल तर पहिल्या सोमवारी संकल्प करायचा आणि शेवटच्या सोमवारी तो सोडायचा असतो आणि प्रत्येक सोमवारी तोच संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. तर इथं अगोदर आपल्याला पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा. नंतर दुधाचा, आणि शिवलिंगावरती शक्यतो कच्चं दूध घेतलं जातं. थंड आणि कच्च्या दुधाचा अभिषेक शिवाला प्रिय आहे, त्यामुळं असंच दूध आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर शिवलिंगावरती अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप आपल्याला सतत करत राहायचा आहे जोपर्यंत आपला अभिषेक चालू आहे. आणि आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी त्याच्याच ध्यानात मग्न होऊन आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यामुळे जप मनातल्या मनात आपला चालूच ठेवायचा. नंतर इथं बेलाचं पान ठेवलेलं आहे, त्यावरती थोड्याशा अक्षता टाकल्या आणि इथं शिवलिंग यावरती ठेवलेलं आहे. आता बाजूने थोडीशी सजावटीसाठी फुलं ठेवली आणि हे चंदन शिवलिंगाला लावून घ्यायचं आणि वरून परत आपल्याला भस्म लावायचं आहे. भस्म लावलं तरी चालतं किंवा असं पद्धतीने अर्पण केलं तरी चालतं. दोन्हीही करू शकता, तुम्ही लावू शकता, अर्पण करू शकता. नंतर यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं. पांढरं फुलच शिवाला वाहिलं जातं. त्यासोबत आज ना गोकर्णचं जे निळं फुलं असतं ते जर तुम्हाला कुठं भेटलं तर अवश्य आणा, त्याचा खूप मान असतो या पूजेमध्ये. इथं नंतर आपल्याला धोत्र्याचं फूलसुद्धा व्हायचं आहे आणि फळसुद्धा या पूजेमध्ये अवश्य व्हायचं आहे. आणि वस्त्र, जे पांढरं वस्त्र आपल्याला इथं अर्पण करायचं आहे. त्यासोबत रुद्राक्षाची जी माळ तुमच्याकडं असते किंवा असेल तर ती माळ तुम्हाला यावरती अशी अर्पण करायची आहे किंवा घालायची आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरी, वस्त्र घातलं तरी पुरेसं होतं. नंतर इथं आपल्याला बेलाची जी पानं आहे त्याचा देठ तोडून घ्यायचा आणि त्यावरती तुम्ही चंदन लावू शकता. आणि अशा पद्धतीने आता ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ही जी बेलपत्र आहेत ती अर्पण करायची आहेत. आता ती तुम्ही 1 करू शकता, 3, 11, 108 वेळासुद्धा हे बेलपत्र अर्पण करतात, तुमची जशी इच्छा तशी. नंतर धूप वगैरे ओवाळून घ्यायचं आणि छान अशी पूजा करून झालेल्या नंतर आपल्याला इथं खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि फळांचं जे काही फळं असतील तुमच्याकडे त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता पहिला सोमवार म्हणजेच पहिली शिवामूठ आहे तांदूळ. तर 4 सोमवारी 4 शिवामूठ आलेले आहेत. आता 5 सोमवार असतील तर 5 शिवामूठ येतात, तर यंदा 4च आहेत. तर पहिली शिवामूठ आपली तांदूळ आहेत. तर तांदूळ कोरडे अर्पण केले जात नाहीत, थोडंसं त्यावरती पाणी टाकायचं, तांदूळ ओले करून घ्यायचे आणि मग ही शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची असते. अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा
असा हा मंत्र म्हणायचा आहे. तर 3 वेळा आपण शिवामूठ अर्पण करतो, तर 3 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही मंदिरात पूजा करू शकता किंवा शिवमूठ आहे ती शक्यतो मंदिरात अर्पण केली जाते, पण तुम्हाला मंदिरात जायला नाही जमलं तर तुम्ही घरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. नंतर आरती करून घ्यायची, बाप्पांची आरती करायची, नंतर शिवाची आरती करायची, कर्पूर आरतीसुद्धा केली जाते. तर ते करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे आणि ते जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा गाईला खाऊ घातलं तरी चालू शकतं. आणि उपवास मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे, कारण भावाचा उपवास आहे, त्यामुळे तो उपवास आपल्याला मंगळवारी सोडायचा आहे. सोमवारी संध्याकाळी आपल्याला सोमवारचा उपवास आहे तो सोडायचा नाही. तर अशा पद्धतीने ही जी सोमवारची पूजा आलेली आहे ते तुम्ही घरगुती छान पद्धतीने करू शकता. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.